नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. उपवर्गीकरणाचा कायदा करावा यासाठी धर्माबाद ते मुंबई पदयात्रा. लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती. अनेक वर्षांपासून संवैधानिक हक्कापासून वंचित असलेल्या समूहाला सामाजिक न्याय प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यात यावे आणि तसा कायदा पावसाळी अधिवेशनात करावा, या मागणीसाठी धर्माबाद ते मुंबई पदयात्रा जून 11 पासून सुरू आहे. ही पदयात्रा 6 जुलैला मुंबईत आझाद मैदानावर पोहोचणार आहे. आज जून 18 रोजी लातूर येथे ही पदयात्रा पोहोचली. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे हे बोलत होते. ते म्हणाले, काही मोठ्या जातींनी आरक्षणाचा मोठा लाभ घेतला असून मातंग व इतर जाती सर्व क्षेत्रात मागे राहिल्या आहेत. त्यामुळे उपवर्गीकरण करणे काळाची गरज आहे. या पत्रकार परिषदेला लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष V.G. डोईवाड, गोरख शिंदे, नारायण कांबळे, डॉक्टर भगवान वाघमारे, रावसाहेब पवार, दत्तराज गायकवाड, नागराज आईलवार, अंकुश कांबळे, गोरोबा मगर आदीसह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आपल्या सोबत आहेत प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भरांडे. ते यावेळी काय म्हणाले ते पाहूयात. आरक्षणाचं उपवर्गीकरण तातडीनं करण्यात यावं, या मागणीसाठी आम्ही 11 जून पासून धर्माबाद ते मुंबई अशा स्वरूपाची पदयात्रा काढलेली आहे. काल आम्ही लातूर शहरात आलेले आहोत. आज लातूर शहरातल्या अनेक मान्यवर, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विचारवंत, वेगवेगळे नेते यांना भेटून हा वर्गीकरणाचा लढा गतीने लढण्यासाठी आम्ही या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा या पावसाळी अधिवेशनामध्ये कायदा करावा, जेणेकरून अनेक वर्षापासून आपल्या संवैधानिक हक्कापासून वंचित असलेल्या समूहाला सामाजिक न्यायाच्या प्रवाहामध्ये येण्यासाठीची संधी या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मिळणार आहे. परंतु सरकारची भूमिका अशी आम्हाला दिसते, वेट अँड वॉच. कारण काय, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे सक्षम आहेत. आम्ही या वर्गीकरणाच्या अनुषंगाने अभ्यास पूर्ण झालेला आहे. सरकारकडे अहवाल दाखल झालेला असताना आता कायदा करण्यासाठी वेळ कशाला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये जर विलंब लागला तर निश्चितपणानं उपवर्गीकरणाचा विरोध करणारा जो काही समूह आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर येतो आहे. परिणामी इथल्या अनुसूचित जातीच्या अंतर्गत एक मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे आणि हा वाद महाराष्ट्राच्या परंपरेला, महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारा असेल. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार यांनी समाजाच्या न्यायिक बाजूनं निर्णय घ्यावा. येरमाळा, करमाळा, अकलूज मार्गे, सोलापूर मार्गे, पिंपरी चिंचवड मार्गे आझाद मैदानावर 6 जुलैला पोहोचणार आहे. महाराष्ट्रातल्या समाजाला माझं म्हणणं आहे, आता ही वेळ हायगाई करायची नाही, सरकारवर विसंबून राहायची नाही, कोणावर विश्वास ठेवायची नाही. आपल्या असलेले साधनं संघटित करा. समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपण किंमत मोजण्यासाठी तयार व्हा आणि 6 जुलैला मोठ्या ताकदीनं, लाखोच्या संख्येनं मुंबईला उपस्थित राहा, अशा प्रकारचं आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत.